सिस्टमॅटिक पोझिशन फर्स्ट माल्वेसी डिव्हिजन फिनोरोगेम्स. आता डिव्हिजन फिनोरोगेम्स जर आलं त्या ठिकाणी आपण सहज सांगू शकतो फ्लॉवरिंग प्लॅन्ट, नॉन फ्लॉवरिंग प्लॅन्ट. डिव्हिजन फिनोरोगेम्स विथ कॅरेक्टर्स फ्लॉवरिंग प्लॅन्ट अँड वॅस्क्युलर प्लॅन्ट्स. फ्लॉवरिंग प्लॅन्ट्स पेंटामेरस फ्लावर और ट्रायमेरस फ्लावर. तसंच त्या ठिकाणी तुम्ही वॅस्क्युलर स्टँड, बोथ द स्टँड्स आर प्रेझेंट्स. वॅस्क्युलर स्टँड झालेम इन फ्लोएम टिश्यू, conjoined collateral open vest etc. Then second सब डिव्हिजन प्लॅन्ट्स अँजिओस्पर्म. आता या ठिकाणी अँजिओस्पर्म जर आलं तर या ठिकाणी दोन पार्ट्स असणार, एक तर डायकॉट एक मोनोकॉट आहे. जर त्यामध्ये अँजिओस्पर्म्स, जिम्नोस्पर्म ही जर तुम्हाला ओळखायची असेल तर याच्यामध्ये अँजिओस्पर्मिक प्लॅन्ट्स सीड आर एन्क्लोज द ओरी. ज्यांचे सीड हे फ्रूटचा आत असणारे तर ते प्लॅन्ट जर असेल तर कशामध्ये असणारे अँजिओस्पर्ममध्ये. जिम्नोस्पर्म जर राहिलं असतं तर यांची जे ओइल्स असेल ते मात्र काय राहिले असते नेकेड. उघड्या डोळ्याने तुम्ही सहज त्या ठिकाणी सीड पाहू शकले असते. तर समजायचं सो दिस स्पीसीज आर अ जिम्नोस्पर्म. म्हणजे सब डिव्हिजन अँजिओस्पर्म विथ कॅरेक्टर्स, ओइल्स आर एन्क्लोज्ड विथ ओरी अँड फ्रूट आर प्रेझेंट. फ्रूटचा आत सीड आहेत म्हणजे फ्रूट प्रेझेंट आहे आणि सीड मात्र आत आहेत म्हणजे या ठिकाणी एन्क्लोज ओरी आहे. आणि एन्क्लोज ओरी आहे म्हणून त्या ठिकाणी तिचे डिव्हिजन आहे ती मात्र अँजिओस्पर्म. जर त्या ठिकाणी जिम्नोस्पर्म राहिली असती तर फ्रूट आर ॲबसेंट अँड ओइल्स आर ओपन, नेकेड ओइल्स. तुम्ही सहज उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी तुम्ही ओइल्स आणि सीड त्या ठिकाणी पाहू शकले असते. तर तुम्ही त्याला कुठल्या सब डिव्हिजनमध्ये टाकलं असतं, जिम्नोस्पर्ममध्ये. मात्र या ठिकाणी माल्वेसीचे मेंबर्स आहे. माल्वेसीचे मेंबर्सच्या बाबतीत मी सांगेल एक्झाम्पल पहिलेच देऊन ठेवतो. माल्वेसीच्या याच्यामध्ये अजॅडिक्टा इंडिका म्हणजे कडुलिंब, जास्वंद, ह्या कॉटन, कधी भेंडी, ही तिन्ही चारी जे नावं सांगितले सगळे काय माल्वेसीचे मेंबर्स आहे. एखादा प्लॅन्ट तुमच्या डोक्यासमोर ठेवा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला त्यांचे कॅरेक्टर लवकर लक्षात येईल. ओके, सपोज या ठिकाणी कडुलिंब असेल त्यांचं जर तुम्ही पाहिलं तर काय त्यांना सीड येतात, त्या फ्रूटमध्ये असतात. जे लिंबोळी असेल त्याच्या लिंबोळीचं आत त्या ठिकाणी सीड असतं. म्हणजे काय असेल ते प्लॅन्ट अँजिओस्पर्मचं आहेत. वॅस्क्युलर स्टँड प्रेझेंट आहे, एन्क्लोज ओरी आहे, फ्रुटिंग स्टेज असेल म्हणजे त्यांचे सब डिव्हिजन अँजिओस्पर्म. द नेक्स्ट क्लास डायकॉट, मोनोकॉट. आता याच्यामध्ये डायकॉट असेल म्हणजे काय, ज्या सीडचे दोन सारखे भाग होतात त्याला आपण कशामध्ये टाकणार आहोत, डायकॉट. रेटिक्युलेट व्हेनेशन, ब्रँच्ड स्टेम आर ब्रँच्ड, त्यांचे जे स्टेम असेल ते मात्र काय ब्रँच असेल. कडुलिंब जर पाहिलं तुम्हाला काय अनेक शाखा दिसतात बघा म्हणजे ते ब्रँच. टॅपरूट सिस्टीम आहे, मेन रूट त्याला सेकंडरी टर्शरी रूट फॉर्मेशन झालेले टॅपरूट सिस्टीम आहेत. सेकंड, लिव्ज आर रेटिक्युलेट व्हेनेशन, युनिकॉस्टेट रेटिक्युलेट व्हेनेशन. त्यांचे वेन कशी गेलेले असणार आहे, रेटिक्युलेट आहे. मोनोकॉटच्या बाबतीत जर म्हटलं तर ते काय असणार आहे, पॅरलल व्हेनेशन असतात. ब्लेड लाईक म्हणजे काय स्केल सारखे असणार आहेत, पॅरलल व्हेनेशन असणार आहेत. यांचे जे रूट असेल मोनोकॉटचं हे कसे असणार आहे, ॲडव्हेंटिशियस रूट असतात. ऑन ब्रँच त्यांना फांद्या वगैरे येत नाहीत, ते सरळ वाढतात. मात्र डायकॉटच्या याच्यामध्ये मात्र अनेक ब्रँचेस असणार आहेत. द नेक्स्ट, सीड विथ टू कॉटिलेडॉन, ते सीडचे दोन सारखे भाग होतात, टू कॉटिलेडॉन्स. पेंटामेरस फ्लावर म्हणजे काय, 5 सेपल्स 5 टेपल्स. कॅलिक्स करोला जर असेल हे किती असणारे, 5 असणारे म्हणून आपण त्याला कशामध्ये म्हणणार आहोत, पेंटामेरस फ्लावर. 5 सेपल्स 5 पेटल्स, अँड्रोशियम तेवढे असणारे, गायनोशियम तेवढे असणारे, ॲक्सेल प्लॅसेंटेशन देखील त्याच पद्धतीचे असणारे. ओके, हे सगळे क्लासचे कॅरेक्टर्स आहे. त्यानंतर सब क्लास पॉलीपेटॅली. पॉली म्हणजे काय, पॉलीपेटॅली म्हणजे काय, पेटल्स आर म्हणजे फ्री असतात. पेटल्स आर फ्री म्हणजे पॉली पेटल, त्याच्या शब्दात त्याचा अर्थ आहे. पॉली म्हणजे मोर दॅन 2 पेटल्स, पॉली म्हणजे मोर दॅन 2 आणि पेटॅली म्हणजे काय, पेटल्स, ज्याला आपण करोला म्हणतो. ज्यांचे करोला फ्री असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, पॉलीपेटॅली. पॉलीपेटॅली पेटल्स आर फ्री विथ रिजन.
त्याचं सबक्लास आहे पॉलिपेटली विथ रिजन. पेटल्स आर फ्री, सगळ्यांचे पेटल्स कसे असणार आहे? फ्री असेल. फ्री असेल तर त्या ठिकाणी त्यांची अरेंजमेंट पण देखील असेल, म्हणजे ट्विस्टेड, इम्ब्रिकेट एट्सेट्रा. सिरीज थॅलेमिफ्लोरी, थॅलससारखं असणार आहे म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत थॅलेमिफ्लोरी. ओरी सुपिरियर, ओरी सुपिरियर मीन्स सेपल्स अँड पेटल्स आर प्रेझेंट बिलो द थॅलामस, त्या थॅलामसच्या खाली असणारे. अँड ओरी आर सुपेरियर, म्हणजे त्या सीड, ते फ्रूट असेल त्या फ्रूटच्या खाली त्या ठिकाणी कॅलिक्स अँड करोला असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत ओरी सुपेरियर. थॅलेमिफ्लोरीचं हे एक स्पेसिफिक असं कॅरेक्टर्स आहे, यावरनं आपण सांगू शकतो ओरी आर सुपेरियर, थॅलेमिफ्लोरी. सिरीज थॅलेमिफ्लोरी. ऑर्डर माल्वेल्स, ऑर्डर माल्वेल्स. कॅरेक्टर्स, माल्वेल्सचे कॅरेक्टर असणारे मोनो ॲडल्फस. मोनो ॲडल्फस म्हणजे काय? ऑल द स्टॅमिन्स आर युनायटेड, सगळे जे स्टॅमिन असेल ते सगळे स्टॅमिन मात्र त्यांच्या कसे असणारे? युनायटेड झालेले असतात. या ठिकाणी आपण डायग्राममध्ये पाहू शकतो. हिबिस्कस रोजा सायनेसिसचं पण मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. माल्वेसीचे मेंबर्स आहे. कडुलिंब असेल तेही माल्वेसीचे मेंबर्स आहे. भेंडी जे आपण लेडी फिंगर म्हणतो तेही माल्वेसीचे मेंबर्स आहे. असे कॉटन आपण जर म्हटलं तर ते देखील काय आहे? माल्वेसीचे मेंबर्स आहे. यांचे जर आतले जे अँड्रोशियम पाहिले तर हे सगळे अँड्रोशियम काय असणार आहे? मोनो ॲडल्फस. मोनो मीन्स सिंगल, ॲडल्फ मीन्स अटॅच. सगळे स्टॅमिन्स हे अटॅच असतात म्हणून त्याला नाव दिलं आहे मोनो ॲडल्फस स्टॅमिन्स. माल्वेसीचं सिरीज ऑर्डर माल्वेल्स. मोनो ॲडल्फस स्टॅमिन्स मीन्स ऑल द स्टॅमिन्स आर युनायटेड, सगळे स्टॅमिन जर असेल तर ते मात्र काय? फ्यूज झाले, युनायटेड झाले. हे त्याच्या स्पेसिफिक असं कॅरेक्टर्स असणार आहे. ॲक्सियल प्लॅसेंटेशन, प्लॅसेंटेशन मीन्स ऑल द ओव्हल्स आर अटॅच ॲट द सेंटर अँड नंबर ऑफ लॉगल्स. मोर दॅन 2 लॉगल्स आर प्रेझेंट अँड ओव्हल्स आर अटॅच ॲट द सेंटर. म्हणजे त्यांचे जे ओव्हल्स असणार आहे, जर तुम्ही एखादे ओरी आहे त्याचे सेक्शन जर घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी जे सीड असेल तर ते सीड मात्र कुठं असणार आहे? सेंटरला असणार आहे. आपण त्याला म्हणणार आहोत ॲक्सियल प्लॅसेंटेशन. सेंटरच्या ॲक्सिसला त्या ठिकाणी अरेंजमेंट असणार आहेत म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत ॲक्सियल प्लॅसेंटेशन. फॅमिली माल्वेसी, फॅमिली माल्वेसी हे झालं सिस्टमॅटिक पोझिशन्स विथ रिजन ऑफ माल्वेसीचे. माल्वेसीचे सिस्टमॅटिक पोझिशन विथ रिजन म्हणजे क्लासिफिकेशन विथ रिजन म्हणा किंवा सिस्टमॅटिक पोझिशन विथ रिजन म्हणा, सारखंच असणार. आता याचे जनरल कॅरेक्टर्स. माल्वेसीचे एखादं प्लांट डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्याचे कॅरेक्टर आपण लिहायला सुरुवात करायची. ज्यावेळेस तुम्हाला थेरी असेल त्यावेळेस अगदी डोळ्यासमोर जरी ठेवलं की हां आपल्याला या प्लॅनची इन्फॉर्मेशन लिहायची, माल्वेसीचे कॅरेक्टर लिहायचे, तुम्हाला वाचण्याची गरज पडणार नाही. डोक्यासमोर जर असेल तुम्ही त्याचे कॅरेक्टर लिहून टाका, अगदी सेम, म्हणजे काही चेंज येणार नाही, सगळ्यांचं सारखंच आहे जवळपास. देन नेक्स्ट, सो मोर दॅन include the 75 genera and 1500 species from the Indian and 20 genera and 110 species are reported from the Malvaceae. साधारणतः ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल रिजन्समध्ये माल्वेसीचे या ठिकाणी 75 जिनस आणि साधारणतः 1500पेक्षा जास्त त्या ठिकाणी स्पीसीज हे प्रेझेंट असणार आहे. त्यामध्ये पण इंडियन मात्र हे कमी आहे, म्हणजे भारतामध्ये 110, 20 जिनस आणि 100, साधारणतः 100 ते 110पर्यंत त्या ठिकाणी स्पीसीज आपल्या भारतामध्ये मिळतात. पण पूर्ण जगामध्ये जर पाहिलं त्या ठिकाणी 75 जिनेरा आणि 1500 स्पीसीज त्या ठिकाणी प्रेझेंट आहे माल्वेसीचे. माल्वेसीचे जे मेंबर्स असणार आहे हे साधारणतः, माल्वेसी शब्द मी काय बोलतो बघा, माल्वेसी म्हणतोय म्हणजे काय असणार आहे? फॅमिली. माल्वेसी फॅमिलीचे मेंबर साधारणतः जगामध्ये ते 75 जिनस आणि 1500 स्पीसीज आहे. तर भारतामध्ये त्या ठिकाणी 20 जिनस आणि 110 स्पीसीज त्या ठिकाणी आजही ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल म्हणजे थ्रूआउट म्हणजे पूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आढळतात. आता जनरल कॅरेक्टर्स ऑफ माल्वेसी. फर्स्ट, हॅबिट अँड हॅबिटॅट. ते कसं दिसतात, ते कुठं राहतात. फॅमिली गॉसिपम हर्बेसियस, हिबिस्कस रोजासायनेन्सिस, थिओप्सिया, ॲन्युअल ऑर पेरिनियल.
एक तर ते ॲन्युअल असणारे म्हणजे वर्षातनं एक वेळेस येतात, कधी कधी ते पेरेनियल म्हणजे काय एक वेळेस लावलं म्हणजे आयुष्यभर असतं, म्हणजे साधारणतः 20, 25, 30 वर्षापर्यंत ते जगू शकतात. म्हणजे ॲन्युअल उदाहरणार्थ कॉटन सांगितलं वर्षातनं एक वेळेस त्याची लाईफ सायकल पूर्ण करतं, बरोबर आहे. मग तुम्ही जूनमध्ये जर लावली सोईंग केली असेल तर पुढच्या जूनमध्ये त्या ठिकाणी परत लावतात. त्यांची पूर्ण लाईफ सायकल जर असेल तर ती ॲन्युअल आहे, वर्षातनं एक वेळेस ते प्लॅन राहतं आणि नंतर मग ते डाय होतं, डेड होतं. भेंडी असेल ते पण काय वर्षातनं एक वेळेस. हां, तुम्ही म्हणाल की आत्ता पण लावली नंतर लावू शकतो, मात्र त्यांची लाईफ सायकल ही काय साधारणतः 6 महिने 8 महिने 12 महिन्यापर्यंत ते असू शकते. रूट कुठल्या टाईपचे रूट आहे? व्हेरी गुड, टॅप रूट. प्रायमरी सेकंडरी रूट्स आर प्रेझेंट. स्टेम कसं आहे? ब्रँच. अजून सरळ वाढतं म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत? इरेक्ट. सरळ वाढतं म्हणून आपण त्याला म्हणणार आहोत इरेक्ट. हर्बेशियस का म्हटलं आहे? एवढे असतात म्हणजे ट्री पण आहे, पण मोस्ट ऑफ आपण कन्सिडर केलं तर काय ते हर्बेशियस. उडी, ब्रँच. उडी म्हणजे काय? लाकूड आहे ना ते, म्हणजे कसं असणार आहे ते? उडी. ब्रँचेस अनेक. प्रायमरी टर्शियरी ब्रँचेस आर प्रेझेंट्स. प्युबिसेंट अँड डिकम मीन्स मालवा पासिंग द म्युसिलेज कॅनल. त्यामध्ये मात्र म्युसिलेज कॅनल हे प्रेझेंट असणार आहे, मीन्स व्हॅस्क्युलर स्टँड्स आर प्रेझेंट. व्हॅस्क्युलर स्टँड प्रेझेंट असेल म्हणजे काय असणार आहे? फ्लुइड मटेरियल अँड फूड मटेरियल टू प्रोव्हाइडेड फ्रॉम द कम्प्लिटली अपवर्ड इन डाऊनवर्ड डायरेक्शन फ्रॉम झालेम अँड फ्लोएम टिश्यू. झालेम जर असेल तर ते मात्र वॉटर अँड मिनरल्स कंडक्ट करतात, फ्लोएम जर असेल तर ते मात्र डाऊनवर्ड इन डायरेक्शन पुढे खालच्या साईडला त्या ठिकाणी किंवा पूर्ण एरियल पार्ट ऑफ द प्लॅन बॉडी आर प्रोव्हाइडेड. पूर्ण प्लॅन बॉडीला त्या ठिकाणी अन्न हे प्रोव्हाइड करण्याचं काम त्या ठिकाणी फ्लोएम टिश्यू करत असतात. सो दे आर म्युसिलेनस शीथ आर प्रेझेंट फ्रॉम द इनर साईड ऑफ द प्लॅन पार्ट. आतले जे प्लॅन पार्ट्स असणार त्यामध्ये पेरेंकामा, कोलेनकामा, स्लेनकामा जे टिश्यू असेल यामध्ये म्युसिलिनस शीथ जर असेल तर ते मात्र स्टोअर असणार आहे, फूड मटेरियल त्या ठिकाणी स्टोअर असणार आहे. देन नेक्स्ट कॅरेक्टर फ्रॉम लिव्स. आता लिपचे कॅरेक्टर सांगायचे. लिप कसं असणार आहे? कुठलं पण एक पहिलं सिम्पल रेटिकुलेट, मल्टीकॉस्टेड व्हेनेशन, युनिकॉस्टेड म्हणा किंवा मल्टीकॉस्टेड म्हणा, काहीमध्ये युनिकॉस्टेड असणार मीन्स सिंगल. युनि मीन्स या ठिकाणी लिप असेल तर या लिपमध्ये आपण याला म्हणणार आहे युनिकॉस्टेड. रेटिकुलेट व्हेनेशन, युनिकॉस्टेड रेटिकुलेट व्हेनेशन. डॉर्सी वेंट्रल आर फ्लॅटन, पसरट असतं ना, म्हणून डॉर्सल आणि वेंट्रल आपण त्याला म्हणा डॉर्सी वेंट्रली फ्लॅटन. ओके. सिम्पल, अल्टरनेट, पिटिओलेट. आता या ठिकाणी पिटिओल असेल तर आपण त्याला म्हणायचं पिटिओल मीन्स पिटिओलेट. काय म्हणणार आपण त्याला? पिटिओलेट. अल्टरनेट लिप जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांचे कसे असतात बाकी यांचे? अल्टरनेट. आता याच्यात अरेंजमेंट ऑफ लिप, इकडे लिप असेल एक, दुसरे जर असेल या ठिकाणी असेल, परत तिसरे या ठिकाणी असणार आहे, म्हणजे काय असणार आहे? अल्टरनेट. ऑपोजिट जर राहिलं असतं काय कुठं आले असते ते? लिपच्या बिलकुल समोरासमोर जर आलं तर आपण त्याला म्हणणार ऑपोजिट. मात्र यांचे कसे असणार आहे? अल्टरनेट. बघा तुम्ही तुमच्या डोक्यात जेही असेल ते कन्सिडर करा. त्यांचे लिप जर असेल तर ते कसे असणार आहे? सिम्पल पण असणार आहे, कधी काही पिन्नेट लिप पण असणार आहे. जर तुम्ही कडुलिंबाचे तुमच्या डोक्यासमोर असेल तर ते मात्र काय? पिन्नेटली कंपाऊंड लिप. जास्वंद जर घेतलं तर ते मात्र काय? सिम्पल आहे, अल्टरनेट आहे. मार्जिन सिरेट. सिरेट म्हणजे काय? करवतीसारखे त्यांचे मार्जिन असते. कडुलिंबाचे पाहिलं असेल किंवा हिबिस्कस रोजा सायनेसचे जर तुम्ही पाहिलं असेल, जास्वंदाचे यांचे पण काय? मार्जिन आर सिरेट. त्यांचे जे मार्जिन असेल ते मात्र काय असणार आहे? सिरेट. स्टिपुलेट. स्टिपुल्स आर प्रेझेंट. ज्यावेळेस ते नवीन लिप फॉर्मेशन होतं त्यावेळेस मात्र त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी स्टिपुलचा पार्ट डेव्हलप होतो. म्हणजे या ठिकाणी थोडासा एक स्पाईनसारखा पार्ट असेल त्याला आपण म्हणणार आहोत स्टिपुल. स्टिपुलेट ऑर एक्स स्टिपुलेट. जर प्रेझेंट असेल तर आपण लिहिणार त्या ठिकाणी स्टिपुलेट, जर ॲबसेंट असेल त्या ठिकाणी आपण लिहिणार एक्स स्टिपुलेट. EX एवढं लावायचं. ओके. पिटिओल जर प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी आपण म्हणणार त्याला पिटिओलेट, आणि जर पिटिओल जर नसेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सेसाईल. त्याला आपण म्हणणार आहोत सेसाईल. ओके. त्यानंतर युनिकॉस्टेट, मल्टीकॉस्टेट, रेटिकुलेट व्हेनेशन. पुढचं आहे इन्फ्लोरेसेन्स. कुठल्या टाईपचे इन्फ्लोरेसेन्स आहे?
एक सॉलिटरी टर्मिनल सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसेस, सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरेसेस और रेअरली रेसिमोस अँड रेसिमोस म्हणजे काय? सो वन पेडन्कल लॉट ऑफ द फ्लावर्स आर अरेंज ॲट द सिंगल रॅचेस, एकाच रॅचेसला किंवा एकाच पेडन्कलला अनेक फ्लावर त्या ठिकाणी येत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत रेसिमोस टाईप ऑफ फ्लावर. आणि सिंगल फ्लावर जर येत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत सॉलिटरी किंवा सायमोज इन्फ्लोरेन्सेस. सॉलिटरी किंवा आपण त्याला म्हणणार आहोत सायमोज इन्फ्लोरेन्सेस. हिबिस्कस रोजा सायनेन्सिसचे जर तुम्ही पाहिलं तर ते तुम्हाला कशी दिसतात? सायमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेन्सेस म्हणजे काय? एकच येतात का? असे बंचमध्ये येतात का ग्रुपमध्ये? नाही. एक इकडे येईल, परत दुसरं तिकडे येईल, लगेच तिसरं कुठे कुठे त्या ठिकाणी बाहेर पडलेलं असतात, म्हणजे सायमोज टाईप ऑफ इन्फ्लोरेन्सेस. मग आता कडुलिंब जर त्या ठिकाणी घेतलं तर तुम्हाला काय? बंचमध्ये म्हणजे त्या एकाच रॅचेसला अरेंजमेंट असतात. म्हणजे रेसिमोस टाईप ऑफ आणि सायमोस टाईप ऑफ इन्फ्लोरेन्सेस आर प्रेझेंट मालवेसीमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतात. फ्लावर ब्रॅक्टिएट. आता या ठिकाणी सपोज फ्लावर असणारे म्हणजे गृहीत धरा तुम्ही इथं मात्र ज्यावेळेस ते स्टॉक असेल आणि इथं थोडंसं ब्रॅकसारखा पार्ट असणार आहे टू प्रोटेक्ट इन अ बर्ड कंडिशन. हे जे ब्रॅक्ट असेल हे केव्हा प्रोटेक्ट करतं? बर्ड कंडिशनमध्ये. ज्यावेळेस ते बर्ड येतात त्यावेळेस मात्र त्याला ब्रॅक्ट असते, त्याला नावच तसे दिलं आहे ब्रॅक्टिएट. तिथून त्या ठिकाणी ते बाहेर ते फ्लावर पडतं आणि ती जे कंडिशन असेल ते मात्र तशी राहणार आहे. छोटीशी एकदम पॉईंट, एक छोटासा पार्ट. ज्या ब्रॅक्ट प्रेझेंट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणणार ब्रॅक्टिएट. जर त्या ठिकाणी ब्रॅक्ट ॲबसेंट असेल तर त्या ठिकाणी लिहायचं ई ब्रॅक्टिएट. ओके. ब्रॅक्टिएट. पेडिसिलेट, याला आपण म्हणणार आहोत पेडिसेल. स्टॉकला काय म्हणणार आपण? पेडिसेल. फ्लावरच्या स्टॉकला पेडिसेल, लिपच्या स्टॉकला पिटिओल. पेडिसेल. रेग्युलर. फ्लावर कसं आहे? रेग्युलर का म्हणतो आपण त्याला? ज्यांना ऑल फ्लोरल पार्ट्स आर प्रेझेंट सो इट इज कॉल्ड एज अ रेग्युलर. त्याला रेग्युलर म्हणण्याचं कारण काय असणार आहे? तिथं पेडिसेल आहे, कॅलिक्स आहेत, करोला आहेत, अँड्रोशियम पण आहे, गायनोशियम पण आहे. म्हणजे इसेन्शियल आहे ने जे पार्ट असणार त्या ठिकाणी त्याचे बॉडीचे सगळे पार्ट जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत रेग्युलर. बायसेक्शुअल. बोथ दी सेक्शुअल ऑर्गन्स आर प्रेझेंट अ सिंगल फ्लावर. दोन्ही म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्ही एका याला जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत बायसेक्शुअल. फ्लावर आर कम्प्लीट. पूर्ण सगळे ओरल पार्ट्स असेल, कॅलिक्स आहे, करोला आहे, अँड्रोशियम आहे, गायनोशियम असेल, फ्लावर आर कम्प्लीट. इनकम्प्लीट क्या म्हणणार? जर त्या ठिकाणी अँड्रोशियम किंवा गायनोशियम जर सेपरेट असेल फ्लावर तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो इनकम्प्लीट. कधी कधी मी तुम्हाला मागे पण सांगितलं इफोर्बिएसी मेंबर्समध्ये एरंडीमध्ये सिप्युलाइड्स कंडिशन्स आहे म्हणजे तिथं पेटल्स नाही तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? फ्लावर इनकम्प्लीट. काही ठिकाणी पिट्युलाइड असेल तर फ्लावर आर इनकम्प्लीट. कधी कधी त्या ठिकाणी अँड्रोशियम नसेल फ्लावर आर इनकम्प्लीट. मात्र या ठिकाणी अँड्रोशियम पण आहे, गायनोशियम पण आहे, कॅलिक्स पण आहे, करोला पण आहे तर आपण त्या फ्लावरला म्हणणार आहोत फ्लावर आर कम्प्लीट. फ्लावर काय त्या ठिकाणी कम्प्लीट असणार आहे. हायपोगायनस. या ठिकाणी काय? हायपोगायनस. कारण की ओरी जर असेल तर ती मात्र या ठिकाणी असणार. इथून मात्र आणि हे कार्पेल्स. ओरी आर सुपेरियर. बिलो दी पार्ट्स आर प्रेझेंट फ्रॉम द कॅलिक्स अँड करोला. जर त्या ओरीचा खाली कॅलिक्स अँड करोला जर असेल तर आपण त्याला म्हणणार आहोत ओरी आर सुपेरियर. हायपोगायनस. लार्ज, शोई अँड मोस्टली पेंटामेरस विथ इपिकॅलिक्स. पेंटामेरस का म्हटलेलं आहे? 5 सेपल्स, 5 पेटल्स, 5 अँड्रोशियम अँड 5 गायनोशियम अँड 5 कार्पेल्स अँड 5 लॉक्युल्स. 5 लॉक्युल्स पण असतात त्या ठिकाणी. 1, 2, 3, 4 आणि 5. जेवढे कार्पेल्स तेवढे लॉक्युल्स. 5 कार्पेल्स 5 लॉक्युल. लॉक्युल म्हणजे काय? चेंबर. जर तुम्ही सेक्शन घेतला ओरीचा, कट घेतला त्याच्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्लॅसेंटा दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही लिंबू जर कट केला त्याच्यामध्ये बघा कंपार्टमेंट दिसतात तुम्हाला 5 ते 6. वरती जेवढे कंपार्टमेंट तेवढ्या वरती त्या ठिकाणी जे स्टिग्मा जर असेल तेवढे असतात. 5 असेल तर 5, 6 असेल तर 6. नंबर ऑफ लॉक्युल्स, नंबर ऑफ कार्पेल्स और नंबर ऑफ स्टिग्मा. 5 असेल तर त्या ठिकाणी कार्पेल्स पण 5 असेल, स्टिग्मा देखील त्या ठिकाणी किती असणार आहे? 5 असणार.
ओके मीन्स पेंटामेरस विथ इपिकॅलिक्स. इपिकॅलिक्स आपल्याला जास्वंदामध्ये कॅलिक्सच्या खाली छोटे छोटे परत स्पाईनसारखे पार्ट दिसतात, ते कसले असणारे इपिकॅलिक्स 5 ते 6 असू शकतात, त्याला आपण म्हणणार आहोत इपिकॅलिक्स. इपिकॅलिक्स ब्रॅक्टिवल्स फॉर्मिंग or who are in 3 to 12 in number, free and united. कधी कधी ते फ्री असतात, कधी कधी त्या ठिकाणी युनायटेड असणारे, आणि 3 ते 12 त्या ठिकाणी इपिकॅलिक्स हे असू शकतात. सेपल्स, आता फ्लावरचा पाड आपण जातोय, पेडिसेल झाले, इपिकॅलिक्स झाले, बरोबर आहे. ब्रॅक्ट, पेडिसिलेट, इपिकॅलिक्स 3 or 4. इन्फ्लोरेसेसमध्ये आपण काय लिहिलं आहे, फ्लावर कम्प्लीट, पेंटामेरस, रेसिमोस or sometimes from the cymos. Then next calyx, किती कॅलिक्स असणार आहे, 5 कॅलिक्स, 5 सेपल्स. सेपल्स 5 फ्री or युनायटेड. काही मालवेसीच्या मेंबर्समध्ये फ्री आहे, तर काही मालवेसीच्या मेंबर्समध्ये युनाईट झाले. युनाईट कुठे झाले ती सांगतो. हिबिस्कस रोजा सायनेसिसमध्ये युनाईट झालेले आहेत. बघा त्यांचे जे पाकळे असतात ना, त्याचा बाहेर त्यांनी जे कव्हर केलं आहे ते मात्र काय युनायटेड आहे. म्हणजे त्या ठिकाणी गॅमोसेपलस, आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहोत त्याला, गॅमोसेपलस. काही याच्यामध्ये मात्र फ्री आहे, म्हणजे उदाहरणार्थ कडुलिंब जर म्हटलं त्याच्यात फ्री असणार आहे, तर आपण त्याला म्हणणार आहोत पॉलीसेपॅलस. फ्री असेल तर पॉली, युनाइट असेल तर गॅमो. पॉलीसेपॅलस लार्ज, शोई अँड ट्विस्टेड. एक तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते वॉल्वेट टाईप ऑफ ॲस्टिवेशन, वॉल्वेट अँड ट्विस्टेड. वॉल्वेटमध्ये जर असेल तर दे आर अरेंज इन स्लाइटली 2 are inside and 2 are completely, 3 are overlap to each other. जर 3 असेल तर ते मात्र काय झालेले असणार या ठिकाणी, ओव्हरलॅप झालेले, आणि 2 जर असेल तर ते मात्र या ठिकाणी बाहेर असणार आहे. कधी कधी त्या ठिकाणी आत किंवा कधी कधी त्या ठिकाणी बाहेर हे असू शकतात. ओके, म्हणजे हे एक आणि हे एक, हे जर असेल तर ते मात्र काय असणार आहे, 2 पेटल्स किंवा सेपल्स हे आत, आणि बाकीचे 3 जर असेल तर ते मात्र ओव्हरलॅप झाले असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणणार आहोत वॉल्वेट. अँड ट्विस्टेड टाईप ऑफ ॲस्टिवेशन्स मीन्स so arrangement of completely 1 end are inside and 1 are completely outside. म्हणजे एक सेपल्स, एक एंड बाहेर, एक एंड आत. एक एंड जर असेल तर बाहेर, एक आत, एक बाहेर, एक आत, एक बाहेर, एक आत. या पद्धतीचे जर असेल तर आपण त्याला म्हणणार आहे ट्विस्टेड टाईप ऑफ ॲस्टिवेशन. ओके, सो देअर पेटल्स आर अ ट्विस्टेड टाईप ऑफ ॲस्टिवेशन. मालवेसीमध्ये, हिबिस्कस रोजा सायनेसिसमध्ये जर त्यांचे पेटल्स असेल तर ते पेटल्स मात्र काय झाले, ओव्हरलॅप झालेले, तर त्याला आपण म्हणणार आहे ट्विस्टेड टाईप ऑफ ॲस्टिवेशन. ॲस्टिवेशन मीन्स अरेंजमेंट ऑफ पेटल्स अँड सेपल्स. अरेंजमेंट ऑफ पेटल्स अँड सेपल्स.